मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी न करता मराठ्यांची फसवणूक केली म्हणून मराठा समाज त्यांच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा व 288 विधानसभा मतदारसंघात 500 उमेदवार उभे करणार असून लोकवर्गणीतून प्रत्येक उमेदवारांचे डिपॉझिट जमा करण्यासाठी मराठा समाजाने प्रत्येक गावात मीटिंग घेतली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने करावी व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याचे स्पष्ट निर्देश व आदेश संबंधित यंत्रणेला द्यावेत अशी मागणी राष्ट्रीय छावाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी पत्र याचिकेद्वारे महामहिम राष्ट्रपती व मुख्य सरन्यायाधीश यांच्याकडे केली। मराठा आंदोलक मनोज जरांगे हे लाखो मराठ्यांसोबत आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करण्यासाठी जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना व त्यांच्या सगळे सोयरे व गणगोतांना कुणबी दाखले देण्याबाबतचा लेखी शब्द वाशी येथे समक्ष येऊन दिला आणि 26 जानेवारी 2024 रोजी तशी अधिसूचना काढली। परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 16 फेब्रुवारी 2024 नंतरही संबंधित अध्यादेशाची अंमलबजावणी केलेली नाही। याउलट मनोज जरांगे यांच्या विरुद्धच द्वेष व सूड भावनेतून SIT स्थापन करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे एकनाथ शिंदेंनी मराठ्यांची फसवणूक केल्याची भावना मराठा समाजाच्या मनात निर्माण झाली आहे। तसेच निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर घेण्याची प्रक्रिया न केल्यास ऐन वेळेस महाराष्ट्रातील निवडणुका रद्द करण्याची नामुष्की निवडणूक आयोगावर येईल असा इशाराही या पत्र याचिकेतून योगेश पवार यांनी दिला।